शेलार सर काय करायचंय? धनंजय सरदेसाईचे डिटेल्स आपण सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये पाठवतोय सर. त्यांचा फोटोही सगळ्या पोलीस चौकीत पाठवा. आणि धनंजय सरदेसाईंचा फोन नंबर सर्वेलन्सवर टाकायला अप्लाय केलं का? प्रोसीड केलंय सर. गुड. कदम सर. आजूबाजूच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये चेक करा, कुठली ऍक्सिडेंटची केस आहे का. यस सर. धनंजय सरदेसाई आणि S&P कन्स्ट्रक्शनची सगळी माहिती काढा. बिल्डर लॉबीमध्ये त्यांचा कोणाशी वाद आहे का हेही बघा. सर पण मॅडमनी तर सांगितलं होतं की कोणाशी वाद नाहीत आणि कोणावर संशय नाही. हे त्यांचं म्हणणं आहे. आपल्या माणसांना सगळी माहिती द्या. S&P कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या साईटची माहिती काढा. त्यांचं कुठे काय काम चालू आहे हे सगळं फाइंड आउट करा. यस सर. पण सर मला एक शंका आहे. बोला. सर राणी सरदेसाई आणि धनंजय सरदेसाई या दोघांच्या वयामध्ये खूप फरक आहे आणि असं असतानाही यांचं लग्न. आलं लक्षात. मी हा पॉइंट नोट केलाय. धनंजय सरदेसाईंची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे फाइंड आउट करा. येस सर. आणखी एक महत्वाची गोष्ट, धनंजय सरदेसाई कुठे कुठे जायचे, त्यांचे कुणाशी कॉन्टॅक्ट्स होते, मुळात तो माणूस कसा होता आणि इतरांशी त्यांचे हितसंबंध कसे होते ही सगळी माहिती काढा. सर तुम्हाला काही अंदाज? इतक्या लवकर नको ठरवायला. शेलार, धनंजय सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड झाले की ते इमिजिएटली स्टडी करा आणि मला सांगा. माझा असा अंदाज आहे की ह्या केसमध्ये त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि कॉल हिस्ट्रीचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे. शेलार, कितीही लेट झालं तरी मला कळवा काय होतं ते, आणि सगळी इन्फॉर्मेशन लवकरात लवकर काढा. मी निघतो. यस सर. मॅडम कशाने आले अजून? साहेब पण अजून आले नाही. जेवणाचं काय करायचं काही कळतच नाहीये. आणि बाहेरून जेवण येणार आहेत का तेही माहिती नाही. काय रे शरद, तू का गप्प गप्प? संगीता, साहेब कुठे गेले असतील ग? कुठे म्हणजे काय? ऑफिसला, नाहीतर एखाद्या मीटिंगला, नाहीतर पार्टीला. का पण तू असं का विचारतोयस? अगं साहेब कुठेच नाहीयेत. काय बोलतोयस तू? अगं त्यासाठीच तर मॅडम पोलीस कंप्लेंट करायला गेलेत पोलीस स्टेशन मध्ये. बाप रे. आणि हे कधी सांगणार? मॅडम पोलीस स्टेशन मध्ये जाणार होते हे मला माहिती होतं, पण त्या का गेल्या हे आता पटवर्धन साहेबांचा फोन आला ना तेव्हा मला कळलंय. अरे बापरे. काय रे, काय झालं? थोडा चहा मिळेल का? आत्ता? हो, आज नाईट आहे ना. थांब देते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात
आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.